Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. बुलढाण्यात स्मार्ट बाजारामध्ये साखर खरेदीवर निर्बंध. स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर तर खामगावात प्रति व्यक्ती 2 किलो साखर मिळणार. साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर. नागपुरात तूर डाळ, तांदूळ आणि गव्हाच्या दरात वाढ. वाहतूक खर्च आणि मजुरांच्या खर्चामुळे दर वाढले. तांदूळ 68 रुपये प्रति किलोवर. गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली. साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ. वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये संवाद आहे की नाही, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही. ISMAचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांची माहिती. केंद्राकडून 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीलाही मंजुरी. केंद्राकडून अनेक वर्षांनंतर गव्हाच्या निर्यातीवरील बंदी मागे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. सरकारनं गहू, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीनं उठवली. महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा. रखडलेली महामंडळासह जिल्हा नियोजन निधीची आढावा बैठक. तर पुढील 15 दिवसात वाटपावर शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता. सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीत जातील. फडणवीसांच्या वर्षा बैठकीवरून राऊतांचं विधान. तर राऊतांच्या पक्षाचीच आवराआवर झाली आहे. 2029ची निवडणूक देवाभाऊंच्या नेतृत्वात लढणार. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मुंबई भाजप अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकरांमध्ये जुंपली. हेवे दावे बाजूला ठेवून कामं करा. अमित साटम यांच्या सूचना. सूत्रांची माहिती. तर साटम यांनी खडाजंगी झाल्याच्या बातम्या फेटाळल्या. 1 वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची नगरसेवकांना तंबी. मुंबईकरांना गृहीत धरू नका, साटम यांच्याकडून समज. पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि सुनेत्रा पवारांची बैठक होणार. निधी वाटपावर तोडगा काढला जाणार. नांदेडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. शिंदेच्या सेनेकडून कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री अतुल सावे यांना बदलण्याची मागणी. तर नांदेडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या. मंत्री संजय राठोड यांना निवेदन. 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतर सुद्धा जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदणींचे प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी करा. सरकारला अल्टिमेटम. परभणीमध्ये ओबीसी आंदोलकांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पवन करवर या ओबीसी आंदोलकावर वंगण फेकल्याची घटना. सोशल मीडियावरील पोस्टचा राग मनात धरून हे कृत्य. मराठा आंदोलकांकडून करवीर यांच्यावर दुग्धाभिषेक. राहुल गांधींनी फडणवीसांना प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यावं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची टीका. तर राहुल गांधींनी फडणवीसांना पत्र लिहित आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा रात्रभर ठिय्या. बिहारमध्ये BPSC परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. मुख्यमंत्री निवासस्थानाकडे मोर्चा नेण्यावर विद्यार्थी ठाम. तर आंदोलकांवर पोलिसांकडून पाण्याचा मारा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.